नमस्कार भावी आरोग्य निरीक्षकांनो, तुमचं स्वागत आहे मिशन सॅनिटरी इन्स्पेक्टर या आपल्या हक्काच्या चॅनलवर. मित्रांनो, सॅनिटरी इन्स्पेक्टर परीक्षेमध्ये कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, वेस्ट मॅनेजमेंट या टॉपिकवर 100% प्रश्न येतातच. पण बऱ्याचदा गार्बेज, रबिश, सिवेज आणि स्लज या शब्दांमध्ये विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ होतो. तुमचा हाच गोंधळ कायमचा दूर करण्यासाठी आजपासून आपण सुरू करत आहोत एक स्पेशल 5 दिवसीय महासिरीज. यामध्ये आपण रोज एका टॉपिकचे कन्सेप्ट आणि परीक्षेत येणारे अतिमहत्त्वाचे प्रश्न अगदी सोप्या भाषेत कव्हर करणार आहोत. आज आहे आपला डे 1, ज्यामध्ये आपण गार्बेज म्हणजे आपला ओला कचरा याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पुढचे 4ही दिवस एकही व्हिडिओ मिस न होण्यासाठी आत्ताच मिशन सॅनिटरी इन्स्पेक्टर या चॅनलला सबस्क्राईब करा. चला पाहूयात घनकचरा व्यवस्थापन. घनकचरा व्यवस्थापन म्हणजेच गार्बेज वेस्ट. यावरचे अतिमहत्त्वाचे प्रश्न. गार्बेज सेंद्रिय कुजणारा कचरा, स्वयंपाकघरातील कचरा, खरकट अन्न, फळं, भाज्यांचे अवशेष हा लवकर कुजतो आणि यातून दुर्गंधी येते. तर प्रश्न क्रमांक 1. सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या भाषेत स्वयंपाकघरातील कुजणाऱ्या ओल्या कचऱ्याला खालीलपैकी काय म्हटले जाते? गार्बेज. योग्य उत्तर ऑप्शन 1. प्रश्न क्रमांक 2. कागद, पुट्टे, प्लास्टिक आणि काच यांसारख्या न कुजणाऱ्या सुक्या टाकाऊ पदार्थाचा समावेश कशामध्ये होतो? रबिश. योग्य उत्तर ऑप्शन 3. प्रश्न क्रमांक 3. नगरपालिकेच्या घनकचऱ्यात व्यवस्थापनात रिफ्यूज म्हणजे काय? सांडपाणी, सिवेज वगळता सर्व प्रकारचा गोळा केलेला घनकचरा. योग्य उत्तर ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 4. घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याची खालीलपैकी कोणती पद्धत सर्वात जुनी आणि पर्यावरणासाठी सर्वात हानिकारक मानली जाते? उघड्यावर कचरा टाकणे. योग्य उत्तर ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 5. कचरा व्यवस्थापनातील 3R मंत्राचा योग्य क्रम कोणता? रिड्यूस, रियूज, रिसायकल. योग्य उत्तर ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 6. सेंद्रिय ओल्या कचऱ्यापासून गार्बेज मायक्रो ऑर्गॅनिझम्सद्वारे, जीवाणूंद्वारे खत तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? कंपोस्टिंग. योग्य उत्तर ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 7. रुग्णालयातील टाकाऊ आणि संसर्गजन्य कचरा, उदा. मानवी अवयव, रक्ताळलेले कापूस नष्ट करण्यासाठी कोणती सर्वोत्तम पद्धत मानली जाते? इन्सिनरेशन. योग्य उत्तर ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 18. कचरा वर्गीकरण करताना वेस्ट सेग्रेगेशन ओल्या कचऱ्यासाठी आणि सुक्या कचऱ्यासाठी अनुक्रमे कोणत्या रंगाच्या कचरापेट्या डस्टबिन वापरल्या जातात? हिरव्या आणि निळ्या. योग्य उत्तर ऑप्शन ए. प्रश्न 9. सॅनिटरी लँडफिल मधून निघणाऱ्या दूषित आणि विषारी द्रवाला काय म्हणतात, जे भूगर्भातील पाणी दूषित करू शकते? लिचेट. योग्य उत्तर ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणता कचरा जैवविघटनशील बायोडिग्रेडेबल वेस्ट आहे, म्हणजे तो नैसर्गिकरित्या कुजू शकतो? भाजीपाल्यांचे अवशेष आणि खरकट अन्न. योग्य उत्तर ऑप्शन सी. तर मित्रांनो, आपण वेस्ट मॅनेजमेंट यातील गार्बेज या टॉपिकवर अतिमहत्त्वाचे प्रश्न व कन्सेप्ट कव्हर केले आहेत. शेवटी मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, जी माहिती जे प्रश्न आणि कन्सेप्ट शिकण्यासाठी तुम्ही बाहेर हजारो रुपये फी देऊन क्लासेस लावता, तीच दर्जेदार माहिती आणि क्वालिटी कंटेंट मी तुम्हाला आपल्या चॅनलवर मोफत देत आहे. माझं फक्त एकच ध्येय आहे, पैशासाठी कोणत्याही विद्यार्थ्याचा अभ्यास थांबला नाही पाहिजे. मी माझ्या बाजूने पूर्ण प्रामाणिकपणे मेहनत घेत आहे. मला फक्त तुमच्या सोबतीच्या आणि सपोर्टची गरज आहे. जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल तर आत्ताच आपल्या मिशन सॅनिटरी इन्स्पेक्टर या चॅनलला सबस्क्राईब करा.